नमस्कार, मी संदीप राजगोळकर. महाराष्ट्रासाठी आणि तमाम शिवप्रेमींसाठी, मराठी जनांसाठीची एक मोठी बातमी आहे. सध्या ती म्हणजे जेम्स लेन प्रकरणातली. आणि जेम्स लेन प्रकरणासंदर्भात उच्च न्यायालयात चौघांनी माफीनामे जे आहेत ते अखेर सादर केलेले आहेत. ही आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्यासमोर हे सगळं प्रकरण होतं आणि त्या प्रकरणानंतर अखेर चौघा जणांनी या सगळ्या प्रकरणामध्ये माफीनामा जो आहे तो उच्च न्यायालयासमोर सादर केलाय. ते चौघजण कोण आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगणारच आहे. मात्र हा माफीनामा नेमका काय आहे तो पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं 2003 साली जेम्स लेन यानं लिहिलेलं एक पुस्तक प्रकाशित केलेलं होतं. या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे लाखो लोकांच्या हृदयामध्ये एक सन्मानाचं अनेक अगाध स्थान आहे. आम्ही त्यांच्या वारशाशी निगडीत तीव्र सार्वजनिक भावनांचा सखोल आदर करतो आणि सामान्य जनतेला झालेल्या कुठल्याही दुःखाबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. त्याचबरोबर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना झालेल्या त्रासाबद्दल आणि वेदनेबद्दल देखील आम्ही बिनशर्त माफी मागतो. अशा पद्धतीचं एक माफीनामा जो आहे तो चौघांनी उच्च न्यायालयामध्ये सादर केलेला आहे. आपल्याला माहित आहे 2003 साली एक वादग्रस्त पुस्तक आलेलं होतं ज्याचा लेखक होता जेम्स लेन आणि त्या पुस्तकाचं नाव होतं शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया. आणि या पुस्तकामधून राजमाता जिजाऊ त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्यात आलेली होती. आणि या जेम्स लेनला जे सगळं पुरवलं होतं ते पुण्यातल्या भांडारकर संस्थेनं. त्यामुळे भांडारकर संस्था अक्षरशः संभाजी ब्रिगेडच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी फोडून काढलेली होती. तोडफोड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करण्यात आली होती. आणि या पुस्तकानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट होती. आणि त्यानंतर राज्य सरकारनं या पुस्तकावर बंदी घातली होती. मात्र आता चौघांनी माफीनामा सादर केलेला आहे उच्च न्यायालयासमोर. त्या चौघांची मी नावं पहिल्यांदा सांगतो. ती म्हणजे एक तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतल्या प्रेसचा जो संपादक आहे सय्यद मंजर खान असं त्याचं नाव आहे. हे पहिलं नाव आहे. दुसरं नाव आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठातला एक प्राध्यापक आहे ज्याचं नाव आहे श्रीकांत भवळेकर. दुसऱ्या एक प्राध्यापिका आहेत त्यांचं नाव आहे सुचेता परांजपे. आणि भांडारकरचा जो ग्रंथपाल होता व्ही.एल. मंजूर हे चौथं नाव आहे. या चौघांनी अखेर माफीनामा जो आहे तो उच्च न्यायालयामध्ये सादर केलेला आहे. पण जवळपास 22 वर्षांनंतर हा माफीनामा जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्रासाठी खरं तर त्यावेळेला ही अतिशय दुःखाची आणि वेदनादायी गोष्ट होती की राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद अवमानकारक असं त्या पुस्तकामध्ये लिहिण्यात आलेलं होतं. आणि जेम्स लेन या लेखकाबद्दल देखील प्रचंड मोठा रोष त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आणि शिवप्रेमींमध्ये पाहायला मिळालेला होता. आणि हा माफीनामा जो आहे तो उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टामध्ये सादर झाल्यानंतर आता कोर्टानं आदेश दिलेला आहे की हा माफीनामा मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात यावा, ठळक पद्धतीनं प्रसिद्ध करण्यात यावा असे आदेश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. हे प्रकरण पहिल्यांदा साताऱ्यातल्या कोर्टाकडे होतं कारण खासदार उदयनराजे भोसले यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. नंतर हे सगळं प्रकरण उच्च न्यायालयाचं कोल्हापूर खंडपीठ जे आहे तिकडे हे सगळं गेलेलं होतं. आणि त्यानुसार कोर्टाने हे सांगितलंय की सगळ्या मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये हा जो माफीनामा आहे हा सादर करण्यात यावा. यासाठी अॅडव्होकेट शैलेंद्र चव्हाण असतील, रणजित पाटील, सुजित निकम, धवलसिंह पाटील यांनी खरं तर काम पाहिलं. पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की माफीनामा तर सादर झालेला आहे पण राज्य सरकार या चौघांवर काही कारवाई करणार का, गुन्हा दाखल करणार का? कारण न्यायालयीन प्रक्रिया ही गेली 22 वर्ष म्हणजे 2003 ला हे पुस्तक आलेलं होतं आणि आता 2026 ज्यावेळेला आलेला आहे त्यावेळेला खरं तर या प्रकरणाचा माफीनामा जो आहे तो उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे. मात्र आता या चौघांवर आणि हे त्यातल्या या चौघांपैकी तिघजण हे खरं तर महाराष्ट्रातलेच आहेत ज्यांनी भांडारकर थ्रू जेम्स लेन पर्यंत हे सगळं जे काही खोटा इतिहास आहे तो पुरवलेला होता. त्यामुळे सगळं जे प्रकरण आहे ते या सगळं खरं तर या चौघांभोवतीच फिरत होतं. त्यामुळे या चौघांवर आता राज्य सरकार स्वतःहून काही कारवाई करणार का, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का हे बघणं महत्वाचं आहे. कारण शिवप्रेमी म्हणून सगळ्यांचीच महाराष्ट्राची मागणी अशी असेल की या चौघांना शिक्षा खरं तर झाली पाहिजे. फक्त माफीनामा देऊन कोर्टात यातून काही साध्य होणार नाही किंवा त्या चौघांना माफी देऊन सोडलं जाऊ नये हीच खरं तर तमाम शिवप्रेमींची मागणी असेल. त्यामुळे बघावं लागेल राज्य सरकार या संदर्भात काही मोठी कारवाई करतं का.